एक मात्र आहे बरं का. आजकालच्या युगात ना, जी सूनबाई तुमचं जेवण वगैरे करते, तुम्हाला आयतं बनवून देते, ती सूनबाई तुम्हाला कुणाला, काय काय बायकांना बरं का, काय काय बायकांना चांगली वाटत नाही. पण जी बाहेर राहते आणि तुम्हाला रोज फोनवर चौकशी करते, ती चांगली वाटते. तर हॅलो सगळ्यांना, कशा आहात सगळे? मी सुनीता येळके तुमच्या सोबत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा विषय आहे सासू आणि सुनेचं नातं. सासू आणि सुनेचं नातं आधीच्या काळात वेगळं होतं बरं का. सासवा पण वेगळ्या होत्या, सुना पण वेगळ्या होत्या. ते दोन्ही दोन्ही एका हातानं काही टाळी वाजत नाही. दोन्ही बाजूंनी विचार केला तर चूक दोघांची वाटते. तर मला काय म्हणायचं आहे, आजकालच्या सासवांनी पण जरासं समजून घ्यायला पाहिजे. आजकालच्या सासवांना, काय काय सासवा अशा आहेत, जी आपली सून सिटीत राहते, नोकरी करते, तिचं लय कौतुक करतात. गावभर तिचं कौतुक करत फिरणार की माझी सून खूप चांगली आहे, एवढं कमवते, नवऱ्याला हातभार लावते, पोरं सांभाळते, तिनं घरात धुणं भांड्याला बाई लावलेली असत्या. मग यांना वाटते मग लावाय नको का, ती कमवून आणते. आणि घरात दिवसभर काम करणारी सून, तुमचं सगळं करणारी सून तुम्हाला चांगली वाटत नाही. हा भेदभाव नाही का? हा त्या सुनेवरती अन्याय नाही का? तर मला काय म्हणायचं आहे, घरचं काम हे सुद्धा एक कामच आहे. जर विचार करा, ही पण सून सिटीत जाऊन राहिली तर मग तुम्ही काय करणार? तुमचा आजार पण कोण बघणार? तुम्हाला वेळेवर चहा पाणी जेवण कोण देणार? वेळेवर एक कॉल करून जेवलात का सासूबाई हे विचारायला कोणते कष्ट आहेत? कष्ट लागतात का? नाही. आणि ती फक्त फॉर्मॅलिटी पूर्ण करते म्हणून ती चांगली. आणि जी तुमच्या समोर राहते, ती रोज तुमचे टोमणे ऐकते, रोज तुमच्याकडून भाजीत मीठ कमी पडलं, असं झालं तसं झालं, तुम्ही गावभर सांगत हिंडताय, ते सण करते, ती सून तुमच्यासाठी चांगली नाही. अजब कलियुग आहे. यालाच तर कलियुग म्हणतात. आधीच्या सासवा, सुना सुना पण आणि सासवा पण, सगळंच चित्र बदलले आता. एकाच गोष्टीकडे नाही मी सांगत, सगळ्याच दृष्टीनं बदलले. मुलं पण बदलली, सासू सासरे पण सगळे. सासू सासऱ्या, काय काय सासू सासरे खूप चांगले असतात, त्यांच्या नशिबाला चांगल्या सुना मिळत नाहीत. त्या सुनांना वाटतंय मी काय ह्यांचं करू, मीच का करायचं, मग माझी ती जाऊ तिकडं बसल्या, ती काय हिस्सा घेणार नाही का, तिला का आयता हिस्सा द्यायचा, असं त्या सुनांना वाटतंय. आणि काय काय सासवांची चूक आहे, तर काय काय सुनांची चूक आहे. प्रत्येक घरात वेगळं आणि विचित्र असं वातावरण आहे. एका हातानं कधी टाळी वाजत नाही, हे बरोबर आहे. पण ह्या कलियुगात बघायला गेलं तर, ज्या घरात चांगली सून मिळाली, घरातलं गपचूप करते, ती सासू गावभर तिच्या चाड्या सांगत हिंडते. असं नाही की बाबा हा माझी सून चांगली आहे, करते म्हणून तिचं कौतुक करा. होणार नाही असं तुमच्यानं. तुम्हाला तिची वाईट, तिच्यात काहीतरी चुकलं. काय चुकलं म्हणजे काय, ती काय अशा मोठ्या चुका करत नसते. भाजीत मीठ कमी पडत असेल, कधी कधी जास्त होत असेल, गडबडीत होतं माणसांकडं, ते तुम्हाला पटत नाही. कधी घरात कमी जास्त स्वयंपाक बनतो, कुणी खाल्लं कुणी नाही खाल्लं राहतं, त्यावेळी तिनं एकटीनं खायचं शिळं. हे तुमचे फालतूचे नखरे सासवांचे. तरी पण ती बिचारी सण करते. काय काय सासवांना विचारा, त्यांच्या सुना कुठल्या म्हणजे लेवलचं बोलतात त्यांना. नाहीत बोलून घेत काय काय सुना.
अजिबात बोलून घेत नाहीत. का बोलून घ्यायचं? अरे ती तुमची सासू आहे, कळत नाही त्यांना? बोलून घेणार नाही आम्ही. हे आजकालच्या सुनांचं वाक्य आहे, नाही बोलून घेणार आम्ही. मग आपण तशा वेळी काही करू शकत नाही, कारण मुलगा तिच्यासारखा असतो. त्यामुळं तुम्ही शांत राहण्याशिवाय तुमच्याकडं पर्याय नाही. आणि जास्त जरी तुम्ही तिच्या विरोधात काय करायला गेला तर मुलगा आणि सून दोघं तुमच्यापासून वेगळे जाणार आहेत, लांब जाणार आहेत. त्याची तयारी ठेवा. मग भांडण करा, खुशाल भांडण करा. मग तिला काय बोलायचं ते बोला, पण हे सगळं तुम्हाला सहन करावं लागेल. मुलगा तिला घेऊन लांब राहिला तर ते तुम्हाला सहन होतंय का बघा. मुलं झाल्यानंतर कोणत्याही आजीला मुलांचं कौतुक असतं की नाही? तर काय काय सुनांचं असतं असं की नाही बोलायचं माझ्या मुलांना, सासूनं काय, मी आहे, माझी मुलं आहेत, मी बघते. असं सगळीकडं वातावरण आहे. भरपूर लोक एकमेकाचं बघून, काय शिकलेल्या मुलीसुद्धा अशाच वागतात. शिकलेल्या मुलींना पण वाटत नाही की आजी आजोबा आहेत, त्यांचा हक्क आहे. नाही, खूप विचित्र वागतात काय काय मुली. बरोबर नाही हे पण. काय काय सासवा अशा वागतात जणू काय ही सून आमची दुश्मनच आहे. ही सून माझ्या घरात येऊन काय म्हणतात त्याला, कानामागनं आली ना तिखट झाली असं म्हणतात काय काय. अरे झालं तर तुमचं वय, ती करते ना, करू दे तिला. तिलाच बघायचं आहे हे सगळं, तिचंच आहे सगळं. हा चमचा माझा आहे, हे ताट माझं आहे. घेऊन जाणार नाही तुम्ही वरती, तिच्याकडेच राहणार आहे ते. काय गरज चालली का भांड्यांसाठी सुद्धा भांडणं करताय तुम्ही की हे मी घेऊन ठेवले, कशाला घ्यायचं मग? ती काय सांगायला आली का तुम्हाला घ्यायला? तिनं काय सांगितलं होतं का घ्या म्हणून तुम्हाला? करा म्हणायचं, मला पण दे, तू पण खा, मस्त राहा असं म्हणायचं. कसं आहे, शेवटी त्यांचं आहे सगळं. आपण काही घेऊन जाणार नाही वरती. आजकाल अचानक मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे, काही सांगता येत नाही. कधी काय होईल काही सांगता येत नाही. मृत्यू पावला पावल्याला आपल्या बरोबर चालतो. त्यामुळं घरगुती जी भांडणं आहेत का नाही, ते टाळायचा प्रयत्न करा. सुनेला वाटतंय ना, करत्या ना दंगा, करू दे. दंगा करल आणि ग बसल. आणि हे मी माझ्या आईला पण सांगत असते, असं नाही की फक्त व्हिडिओमध्ये सांगते. तर माझ्या आईला पण सांगते की जसं तिला राहायचं आहे राहू दे. तुला फक्त जेवण नाही मिळालं तर तू बनवून खा. एकटं राहिलं तर तुला करायला लागणार आहे की नाही? मग त्यांच्याजवळ जरी असलं, तुला काय नाही नसलं तर त्यावेळी तू बनवून खाऊ शकतेस ना. कशाला उगाच ईर्ष्या आणि वाद करत बसायचं? वाद आणि ईर्ष्यानं फक्त एकमेकांची मनं दुखावणार आहेत, दुसरं काहीच होणार नाही. त्यामुळं काय काय सासवांनी थोडंसं माघार घ्यायची, काय काय सुनांनी जरासं माघार घ्यायची, तरच कुठंतरी हे सासू सुनांचं नातं जे आहे ते टिकल. ज्यांना सासू नाही ते त्यांचं तर बरंच आहे, कारण त्यांना सासूच नाही. आजकाल मुलींना असंच वाटतंय की मला सासूच नको. पण तुम्ही जरासं समजून घेतलात ना तर कोणतंही नातं वाईट नाही. पूर्वीच्या सासवा अशा होत्या, तशा होत्या, त्या पूर्वीच्या सासवा होत्या. सुना पण त्यावेळी घरातनं बाहेर नव्हत्या, आणि म्हणजे सासू सासऱ्यांच्या प्रत्येक शब्दाच्या बाहेर नव्हत्या. त्यांना वाटायचं सासू सांगते ना ते बरोबर आहे. अशा आधीच्या सुना होत्या, आम्ही बघितल्यात. ते तुम्हाला आता बघायला पण मिळणार नाही, कारण तो जमाना वेगळा होता.
आम्ही ते बघितलं आहे. आमच्या आयांनी आजीच्या हाताखाली कसे दिवस काढलेत ते आम्ही चांगलं बघितलं आहे. तरी पण ते कधी असं म्हणजे आत्ताच्या सासू सुनात मारामारी आहे. वाईट वाटतं. सासू सुनात दोघीत मारामारी आहे. मुलगा बायकोची बाजू घेणार. तुम्ही त्याला असं म्हणू शकत नाही की आईची बाजू घे. काही पर्याय नाही या गोष्टीला. काय काय गोष्टी अशा आहेत. कलियुग आहे शेवटी. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि असे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का ते पण सांगा. व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त. यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करा. आणि फेसबुकला बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आणि असंच तुमचं प्रेम राहू दे. थँक्यू सो मच सगळ्यांना.